श्री स्वामी समर्थ. स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे. स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तिन्ही सांजेला पूजा करताना काही चुका करायच्या नाहीत. जर आपण चुका केले तर आपल्याला त्या पूजेचे फळ मिळत नसते. म्हणून जे काही चुका आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा. तर बघा, आपल्या भारतीय संस्कृतीत परंपरा, चालीरीती यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर देशभरातील कोट्यावधी कुटुंबामध्ये दररोज न चुकता नियमितपणे आपल्या घरामध्ये आराध्य कुलदैवत, कुलदेवी यांचे पूजन केले जाते. तर काही ठिकाणी शास्त्रशुद्ध पद्धतीने घरातील देवांची पूजा केली जाते. तर काही ठिकाणी कौटुंबिक परंपरा, मान्यता यानुसार पूजा केली जाते. भगवंताचे नामस्मरण, पूजन अत्यंत शुभ मानले गेलेले आहे. मानसिक शांतता, प्रसन्नता लाभण्यासाठी देवतांचे पूजन, नामस्मरण उपयुक्त असल्याचे सांगितले आहे. आराध्य दैवत, कुलदैवत यांच्या पूजनामुळे कौटुंबिक सुख, समृद्धी वृद्धिंगत होते. देवतांचे शुभाशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. तर बघा, आपण दिवसभरात केलेल्या देवतांचे पूजन, नामस्मरण यामुळे आपल्याला शुभ फळ प्राप्त होते. तसेच समाधानी अनुभूती येते. असे पुराणात सांगण्यात आले आहे की सकाळी देवतांचे यथाशक्ती यथासंभव पूजन आणि तिन्ही सांजेला देवासमोर दिवा लावणे, धूप घालणे असा पिढ्यानपिढ्या नित्यनेम सुरू असतो. काही पूजा आणि व्रतवैकल्ये तिन्ही सांजेला केली जातात. तिन्ही सांजेला करण्यात येणाऱ्या पूजनावेळी काही नियम व संकेत मिळणे आवश्यक असते. तर आपण या असलेल्या कर्माचे उत्तम फळ आपल्याला मिळू शकते. तर बघा, अनेकदा या संदर्भात योग्य माहिती नसते आणि हातून अनावधानाने आपल्याकडून चुका होतात. तर बघा, या व्हिडिओमध्ये आपण तिन्ही सांजेला किंवा रात्री पूजन करताना नेमक्या कोणत्या गोष्टी आवर्जून लक्षात ठेवायच्या आहेत ते आपण पाहणार आहोत. तर बघा, शंखनाद अनेक ठिकाणी सकाळी देवतांची पूजा करताना आपण शंखनाद करण्याची पद्धत आहे. मात्र पुराणातील काही उल्लेखानुसार तिन्ही सांजेला किंवा रात्री पूजन करताना आपलं शंखनाद करू नये असे सांगितले आहे. कारण सूर्यास्तानंतर देवी देवता विश्राम करायला जातात अशी मान्यता आहे. यामुळे तिन्ही सांजेला किंवा रात्री केलेल्या शंखनादामुळे देवतांच्या सान्निध्यात व्यत्यय येऊ शकतो. तसेच वायुमंडळात अस्तित्वात असलेल्या सूक्ष्मजीवांचा विश्राम बाधित होतो. असे केल्याने आपल्याला पूजाचा लाभ मिळत नाही. या उलट नुकसान सोसावे लागू शकते. म्हणून मनोभावे केलेल्या पूजनाला अर्थ प्राप्त होत नाही. त्यामुळे आपण कुठलीही पूजा करताना संध्याकाळी शंखनाद करायचा नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे घंटानाद. घंटानाद केल्याने अनेक प्रकारची सकारात्मकता, चैतन्य, उत्साह संचारतो. आणि अशी मान्यता आहे की अनेक घरामध्येही काहीशा मोठी घंटा पाहायला मिळतात. तर सकाळी केल्या जाणाऱ्या देवपूजावेळी आवर्जून घंटानाद केला जातो. काही ठिकाणी छोट्या स्वरूपातील घंटा असतात. अनेक ठिकाणी दररोजच्या पूजनात घंटिका देवीचे पूजनही केले जाते. मात्र पुराणात काही मान्यतानुसार तिन्ही सांजेच्या पूजनाच्या वेळी देवतासमोर दिवा लावताना घंटानाद सुद्धा करू नये असे सांगितले आहे. घंटानाद केल्याने वायुमंडळातील सूक्ष्मजीवांच्या विश्रामात बाधा येते आणि आपल्याला पाप लागू शकते अशी मान्यता आहे. तर बघा, सूर्यास्तानंतर घंटानाद करणे शक्यतो टाळावे. त्याचबरोबर बघा, तिन्ही सांजेला आपल्याला कुठल्या देवांचे पूजन करायचे नाही हे आपण पाहणार आहोत. पुराणानुसार तिन्ही सांजेला किंवा रात्रीच्या वेळी सूर्यपंचदेवतांचे पूजन करणे वर्ज्य मानले आहे. सूर्यपंच देवतांमध्ये सूर्य, गणपती, दुर्गा, शिव आणि विष्णू यांचा समावेश आहे. तिन्ही सांजेला सदर सूर्यपंचदेवतांचे पूजन करू नये असे मानले जाते. याशिवाय गणपतीतादी देवतांचे पूजन करणे असा सल्ला दिला जातो. तिन्ही सांजेला किंवा रात्री यांचे पूजन करणे अत्यंत शुभदायक ठरते. असे या देवतांचे शुभाशीर्वाद प्राप्त होतात अशी मान्यता आहे. तर दुसरीकडे तिन्ही सांजेला किंवा रात्री सूर्यपंच देवतांचे पूजन केल्यास अनेक समस्यांना सामोरे जाऊ शकते असे सुद्धा सांगितलेले आहे. त्यानंतर बघा, श्री भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय असणारी तुळशी. तर आपल्याला माहितीच आहे की तुळशी पूजन हे आपण संध्याकाळी करू शकत नाही. तर बघा, श्री विष्णूंसह अन्य देवतांच्या पूजनात तुळशीच्या पानाचे विशेष महत्त्व आहे. मात्र सूर्यास्तानंतर तुळशीची पाने तोडू नयेत. एवढेच नाही तर तुळशीच्या पानांना आपण स्पर्श सुद्धा करू नये असे म्हटले जाते. शास्त्रानुसार तिन्ही सांजेला किंवा रात्री तुळशीची पाने तोडणे, त्यांना स्पर्श करणे वर्ज्य मानलेले आहे. असे केल्याने आर्थिक आघाडीवर चिंता वाढू शकते, आपल्या समस्या उद्भवू शकतात, तसेच नकारात्मकता वाढू शकते असे सांगितलेले आहे. तर बघा, आपण तिन्ही सांजेला कधीही तुळशीला स्पर्श करायचा नाही किंवा तिची पाने तोडायची नाहीत. मात्र संध्याकाळी आपण तुळशीपुढे दिवा लावत असताना तुळशीला स्पर्श न होता तुळशीखाली आपल्याला दिवा लावायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे. त्याचबरोबर बघा, पुराण आणि शास्त्रानुसार तिन्ही सांजेला किंवा रात्रीच्या वेळी पूजन करताना उत्तरेकडे मुख असावे.
आणि वास्तुशास्त्राही उत्तर दिशेचे महत्त्व अधोरेखित केलेले आहे. उत्तर दिशेकडे तोंड करून केलेले पूजन पुण्य फलदायी ठरते. तसेच महादेव शंकराच्या पूजनात उत्तर दिशेला अधिक महत्त्व आहे. अशी मान्यता आहे की उत्तरेकडे तोंड करून केलेल्या पूजनामुळे धनधान्य, सुख, संपत्ती वृद्धिंगत होते. उत्तर दिशा स्थिरतेचे सूचक आहे. कुबेराची कृपादृष्टी या दिशेवर अधिक असते, अशी लोकमान्यता आहे. तर बघा, अशा प्रकारे जर आपण पूजा केली तर नक्कीच आपल्याला फळ मिळते. त्याचबरोबर बघा, तिन्ही सांजेच्या वेळेला माता लक्ष्मी आपल्या घरी आगमन होण्याची वेळ असते. तर यावेळेला कधीही घरात कटकटी किंवा भांडणे करू नये, कोणालाही अपशब्द बोलू नये. तर बघा, तिन्ही सांजेची वेळ ही अत्यंत फलदायी असते. याच वेळेला आपल्या घरात माता लक्ष्मी प्रवेश करत असते. त्याचबरोबर बघा, आपण या वेळेला कुठलाही पैशाचा व्यवहार करू नये किंवा कुणालाही पैसे उसने देऊ नये. तिन्ही सांजेच्या वेळेला जर आपण असा पैशाचा व्यवहार केला तर माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होते व रुसून आपल्या घरातून निघून जाते. म्हणून तिन्ही सांजेच्या पूजा करताना नियमाचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. तर बघा, या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आपण काही गोष्टी आहेत त्या नियमाने पाळले तर आपले नक्कीच नुकसान होणार नाही. आणि जर तिन्ही सांजेला पूजा करत असताना जर आपल्याकडून काही चूक झाली असेल तर नक्कीच क्षमा याचना करावी म्हणून प्रार्थना करा. त्याचबरोबर माता लक्ष्मीचे आपल्या घरात अखंड वास होईल असा आपण प्रयत्न करूया. तर बघा, आजच्या व्हिडिओतील माहिती तुम्हाला कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा व आपला स्वामींचा आशीर्वाद या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.